मित्रांनो, नुकताच बाईग या नवीन मराठी चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट येत्या 12 जुलैला प्रदर्शित होणार असून या मल्टीस्टारर चित्रपटात स्वप्नील जोशी हा प्रमुख भूमिकेत असून सागर कारंडे हा स्वप्नीलच्या मित्राच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा टीजर पाहून मला तर गोविंदाचा क्योंकि मैं झूठ नहीं बोलता आणि मराठीतील अगबाई अरेच्या अशा चित्रपटांची आठवण झाली. या सिनेमांप्रमाणेच आपल्या या चित्रपटातील नायक म्हणजे स्वप्नील जोशी त्याच्या आयुष्यातील प्रश्नांना आणि आपल्या बायकोसोबतच्या सतत होत जाणाऱ्या भांडणांना कंटाळलेला असतो आणि जर आपलं हे लग्न देवाने लावलंय तर आपल्या आयुष्यातील प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं सुद्धा देवाचं काम आहे असं वाटून तो देवाला साथ घालतो. आणि आश्चर्य म्हणजे देव सुद्धा त्याचं स्वतःच्या पत्नीवरचं प्रेम पाहून त्याला एक मार्ग दाखवतो. पण त्यात सुद्धा देवाची एक अट असते आणि इथेच खरा ट्विस्ट आहे. आणि हे पाहण्यासाठी तुम्हाला या चित्रपटाचा ट्रेलर आणि चित्रपट बघावा लागेल. स्वप्नील देखील दारूच्या नशेत असल्यामुळे ती अट मान्य करतो आणि त्यामुळे त्याच्या आयुष्यात पुढे जे वादळ येतं, जी संकट येतात आणि स्वप्नील आणि सागर कारंडे हे या सगळ्यातून कसा मार्ग काढतात हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. सध्या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये बाई पण भारी देवा, झिम्माटू, नाच ग घुमा असे महिलांचे जीवन दर्शवणारे चित्रपट बनत आहेत आणि बाईग देखील त्याच पटडीतील सिनेमा असल्याचं टीजर बघून मला तरी वाटत आहे. पण फरक इतकाच आहे की मागचा जन्म आणि 6 बायका वगैरे गोष्टींमुळे सिनेमा जरा वेगळा वाटत आहे. या सिनेमात स्वप्नील आणि सागर सोबतच सुकन्या मोने, नेहा खान, अदिती सारंदर, नम्रता गायकवाड, प्रार्थना बेहरे आणि दीप्ती देवी या सर्वजणी स्वप्नीलच्या बायकोच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचं शूटिंग लंडनलाच झालेलं दिसत असून सध्याचा येणारा प्रत्येक चित्रपट हा लंडनलाच शूट होत आहे. भारतात आणि महाराष्ट्रात इतके चांगले लोकेशन्स असताना हे लोक लंडनला चित्रपटाचं शूटिंग करतात. पण त्यामुळे लोकही या सिनेमांसोबत जास्त चांगले कनेक्ट होऊ शकतील की नाही आणि लोकांना हा सिनेमा आपला वाटेल की नाही हा एक प्रश्नच आहे. ओव्हरऑल चित्रपटाची कथा उत्तम आहे. बीजीएम टीजर सुद्धा मस्त झाला आहे. कलाकार देखील चांगले आहेत. फक्त लंडन मध्ये शूट केल्यामुळे प्रेक्षकांना हा सिनेमा किती आपलासा वाटेल ते चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कळेलच. तुम्ही या चित्रपटाचा टीजर पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरून तुम्ही या सिनेमाचा टीजर पाहू शकता. मराठी सिनेविश्वातील अशाच नवनवीन अपडेटसाठी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन्स ऑल वर सेट करा.